चहा पाण्याचा तर कार्यक्रम झाला, आता मुलींना बोलवा की. हो बाई, बोलवते की. रुपाली बाई, निकिता, या बाई इकडे या. बाई, माझी ही मोठी मुलगी रुपाली आणि ती माझ्या नंदाची पोरगी निकिता. एका गाडीमध्ये माझ्या नंदाचा अपघात झाला, त्यामुळे ते वाचले नाही. पण बाई, मी माझ्या मुलीपेक्षा जास्त जीव लावला निकिताला. माझ्या मुलीमध्ये आणि तिच्यामध्ये कधीच कोण्या गोष्टीची मी हेवा देवा केला नाही. निकिता, रुपाली, स्वयंपाक करता येतो की तुम्हाला? स्वयंपाकाचं तर विचारूच नका. आताच तुम्ही जी जिलेबी खाल्ली, समोसे खाल्ले ना, ती रुपालीने बनवले होते. निकिता, तू नाही बनवलं का काही? मीच तर. तिला तेवढं जास्त जमत नाही, मी शिकवते तसं तिला. बाई, तिचे आई वडील ऑफ झाले ना, तेव्हापासून तिला मी जास्त कोणते कामं लावले नाही घरातले. एकटीच राहू लागली, त्याच्यामुळे मी तिला कोणते जास्त कामं लावले नाही, काही नाही. तसं शिकवून देते, लग्न व्हायच्या आधी मी सगळं शिकवून पाठवते. असं काही नाही निकिता, मी आहे ना, मी शिकवणार तुला. प्रशांत, मुलगी आवडली का रे तुला? आई, जी तुझी पसंत आहे ती माझी पसंत आहे. मला निकिता खूप आवडली. माझी पोरगी एवढी सुंदर आहे आणि हिला पसंत केलं का निकितीला? माय बाप गेले निघून आणि आमच्या डोक्यावर वझ. ताई, तुम्हाला रुपाली आवडली का? मला तर आवडली, पण मी काय सांगू. शरद, तुला रुपाली आवडली का रे? आई, मला पसंत आहे. बाई, माझ्या दोन्ही मुली खूप गुणी आहेत. तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजीच करू नका. सगळं शिकवलंय आम्ही आमच्या दोन्ही लेकीला. माझी बहीण नाही या जगामध्ये, पण तिच्या मुलीला मी माझी मुलगी समजून मोठं केलं. तुम्ही काही काळजी करू नका. आता काय घ्यायचंय द्यायचंय ते जरा सांगा मला. घेऊन तर चाललो आम्ही. आमची खूप मोठी लिस्ट आहे बरं का. आम्हाला ना तुमच्या दोन्ही मुली खूप आवडल्या आणि त्यांच्यापेक्षा मोठं धन तर आमच्यासाठी दुसरं काही नाही ना, म्हणून तीच आमची मोठी लिस्ट आणि त्यांनाच आम्ही घरी घेऊन जाणार आमच्या सुना बनवून. कमला काकू, सुना तर लय चांगल्या करून आणल्या बापा तुम्ही. तू कधी बघितल्या ग? त्या दिवशी तर नव्हते आली की लग्नाला. आहो काकू, आम्ही गल्ली मधल्या तिघी जणी अशा आहोत की लग्नाला येऊ शकलो नाही, म्हणून तर आता बघायला आलो घरी. पूर्ण गल्ली मध्ये चर्चा व्हायली की सुमित्रा ताईच्या आणि कमला ताईच्या सुना लय सुंदर होता म्हणा, लाखामध्ये एक. ते तर आहेच. आता आम्ही दोघी जावा या घरच्या, तर आम्हाला सुना पण चांगल्याच करून आणावं लागतील की. हो ना काकू, बोलवा की मग आता तुमच्या सुनायला. हो, बोलवते की. बाई रुपाली, निकिता, या इकडं हॉल मध्ये. तुम्हाला बायका बघायला आल्या त्या गल्लीतल्या. अगं बाई, किती सुंदर होता ग माय दोघी पण. नाव काय आहेत तुमच्या दोघींचे? माझं नाव रुपाली आहे आणि माझं नाव निकिता आहे. भारी, लयच भारी की हो माय. उद्या कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमाला. संसार दाखवण्याचा ना काकू? हो, संसार दाखवण्याचाच कार्यक्रम ठेवला, या उद्याच्याला. हो हो, नक्कीच. बरं चला मग आता आम्ही निघतो. अगं असं कसं निघता ग? चहा पाणी काहीतरी नाश्ता करा की. थांबा थोडस. काकू, उद्याच्याला कार्यक्रम आहे ना, तर उद्याच्याला येतो आता आम्ही. काय घर लय दूर नाही तर काही नाही, तर बाजूबाजूलाच राहतो की. येतो उद्याच्याला. कसं आता कालच लग्न झालंय, तर आता त्या पोरी थकल्या असतील, त्याला आराम करू द्या. उद्याच्याला येतो. बरं. नाश्ता तर झाला सर्वांचा. आता त्यांना उशीर होत असेल ऑफिसला जाण्यासाठी, टिफिन पॅक करून देते. निकिता. हा रुपाली, काय झाला का सगळ्यांचा नाश्ता? हो, नाश्ता तर झाला. तुझ्यासाठी पण ठेवलाय. तुला तर माहित आहे ना निकिता, मला सकाळी उठा वाटत नाही, म्हणून तर उशीर होतो मला उठण्यासाठी. रुपाली, ते आपलं घर होतं, माहेर होतं, हे सासर घर आहे. सगळेजण काय बोलतील, थोडं लवकर उठत जाना. तू मला काय म्हणून शिकवायली? तुझं घर आहे ना, तर माझं पण घर आहे. आणि तू ना मला शिकवू नको कधी उठायचं आणि कधी काय करायचं ते. माझ्या मायबापाच्या घरी पण तुझं तोंड बंद ठेवायचो आम्ही, आणि इथं पण तोंड बंदच ठेवायचं. जास्त बोलायचं नाही मला. पण रुपाली, सांगितलं ना तुला,
तुझं तोंड बंद ठेव म्हणून. मायबापाला तर खाऊन बसलीस ना. तू या घरात आलीस ना ते माझ्या मायबापामुळं. तुला एवढं मोठं घर कधीच भेटलं नसतं, माझ्या मायबापामुळं भेटलं. त्यामुळं ना शांत राहायचं, जास्त बोलायचं नाही आणि घरातले कामं गप करायचे. नाही तर पडली असती एखाद्या कोणातरी भिकाऱ्याच्या घरी. माझ्या आई वडिलांनी मला जेवढं जास्त दिले ना तेवढंच तुला पण द्यावं लागलंय त्यांना. म्हणून ना या घरामध्ये सून म्हणून राहू नकोस, कामवाली बाई म्हणून कामं करत जाय. नाही तर एवढ्या मोठ्या घरामध्ये तुझी येण्याची लायकी सुद्धा नव्हती. माझ्या मायबापाचा विनाकारणचा खर्च झाला, नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मला भेटलं असतं. त्यामुळं ना घरातले सगळे कामं तूच करत जा. मोठी आली मला सांगायला शहाणी. आणि हो, नाश्ता घेऊन ये माझ्या रूम मध्ये आणि त्याच्यासोबत कॉफी पण. आई तुम्ही काय चालू होतं इथं? चालू ते काय आहे ना आई, माझं ना रात्रीपासून खूप डोकं दुखत आहे, जड पडले डोकं खूप. म्हणून मग मी निकिताला सांगायला आले होते की म्हटलं मला चहा नाही तर कॉफी माझ्या रूममध्ये मला आणून दे, माझी तब्येत मला बरी वाटना झाली म्हणून मी इथं आले होते. आता उशीर झाला मला जरा उठायला. तुमचा झाला काय चहा नाश्ता? एवढंच डोकं दुखायले तुझं तर दवाखान्यात जाऊन ये ना. आथुरणावर किती वेळ पडून राहणार तशीच? हो आई, आता नाश्ता करून माझ्याकडे एक डोक्याची गोळी आहे ती खाते मी. जर नाही राहिलं तर मग दवाखान्यात जाऊन येते. तसं तुझं नेहमी काही ना काहीतरी दुखतच राहतंय नाही का? नाही तसं नाही, जरा थंडीचे दिवस चालू आहेत ना, कदाचित त्याच्यामुळे दुखत असेल माझं डोकं. थंडीचे तर दिवस आहेत, पण तुला एकटीलाच थंडी लागायली काय? दुसरे नाहीत माणसं घरामध्ये थंडी लागायला? तुला एकटीलाच अशी कशी थंडी वाजायली? माझी सून पण तर आहे ना निकिता, तिला पण तर थंडी वाजत असेल. सकाळी 5:30 वाजल्यापासून उठून कामं करायली घरातले, आणि तू 8:30 वाजून गेले ते आता उठलीस. असं कसं दुखायले? उद्यापासून सकाळी 6 वाजता उठली पाहिजे माझ्या सुनासोबत तू पण. 6? हो, सकाळचे 6, 5 नाही. बरं आई, उठते ना. जा आता स्वतःची कॉफी स्वतः करून घे, नाश्ता करून घे गरम. मला निकिता सोबत काहीतरी काम आहे. चल निकिता. ही जाडी हिच्याच हातात घरातलं सगळं आहे की काय? माझी सासू कुठं गेली? मला तर वाटायले माझ्या सासूच्या हातामध्ये काहीच नाही काय की हिच्याच हाताखाली काम करते की काय आहे की या जाडीच्या. माझी आई तर लय म्हणू लागली मोठ्या जावाच्या पोरासोबत लग्न कर, सगळं ऐकून राहतील तुझं. आणि इथं तर लहान्या जावाच्या हातात सगळा कारभार दिसायलाय. मला वाटलं होतं माझ्या घरी कसं काम करत गेली ही निकिती, इथे तसंच करल, आरामामध्ये राहता येईल. इथं तर उलट पडायले सगळं. माझ्या आईला फोन करूनच सांगते आता हिचं नाव. मला म्हणते कॉफी करून पी आणि नाश्ता गरम करून खाय. सकाळीच पुसून काढलं होतं, पण धूळ खूपच यायली घरामध्ये. जाऊ दे, हे पटपट पुसून कपडे लावलेत मशीनला, ते सुकायला टाकते. निकिता, काल धुतलेल्या कपड्याच्या तू घड्या मारल्या होत्या, त्याच्यामध्ये माझा गुलाबी परकर होता साडी पेटीकोट, ते कुठं आहे? गुलाबी पेटीकोट तर मी त्याच्यामध्येच ठेवला होता. त्याच्यामध्ये नाही म्हणून तुला विचारायले कुठं ठेवलास? असं कसं नाही बरं, मी तर व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या होत्या. तुला घरातलं एक काम पण नीट करता येत नाही ना, का फक्त नाटक करतेस काम करण्याचं? मला चांगल्या प्रकारे माहित आहे की गुलाबी पेटीकोट माझा त्याच्यातच होता. आता नाही रुपाली, मी बराबर ठेवलं होतं, मला माहित आहे. हो, किती घरातले काम बराबर करतेस ना ते सगळं मला माहित आहे. तू काय सांगतेस मला? तुला तर बरं दिसत नसेल ना मी या घरात राहिलेलं. असं कसं बोलायली रुपाली? तुझं पण घर आहे आणि माझं पण घर आहे. खोटं, साफ खोटं. तुझ्यामुळं मला सकाळी 6 वाजता उठावं लागायले. माझ्यामुळं कसं काय? जर तू सकाळी 5:30 वाजता उठली नसतीस तर मला 6 वाजता उठायची गरज पडली नसती. उठतीस ना लय महाराणी सारखं, असं वाटते की लयच काम करणारी बाई आहेस, लय काळजी घेणारी आहेस, घराची सून आहेस नाही का? सकाळी 5:30 वाजता उठायची तुला काय गरज आहे? आरामामध्ये उठत जाय की 7-8 वाजता, त्याच्या का जेणेकरून मला पण उशिरा उठता येईल. नाही रुपाली, मला तर सवयच आहे. तिकडे घरी पण मला मामी सकाळी 5 वाजताच उठवत गेल्या, आणि इथं हे तर आपलं आता सासर आहे, तिथे तरी काही वाटत नव्हतं, पण इथं तर उठावंच लागणार ना रुपाली, आपलं घर आहे हे.
माझ्या आईचं नाव खराब करतेस का की मामी उठवत होत्या म्हणून? तुझे का नौकर बसली तर घरातलं सगळं काम करायला? घरातले तर सगळे काम माझी आई करत गेली. तू काय करत होती सकाळी 5 वाजता उठून सुद्धा? काय ते 4 टपर भांडायचे, बाहेर पाण्याचा सडा, रांगोळी, तुळशीला पाणी, नंतर मग आंघोळी झालेले कपडे, स्वयंपाक तर माझी आईच करत गेली. हो रुपाली, 9 वाजेपर्यंत मी सगळी कामं आटपून घ्यायचे. त्याच्यानंतर मला पण कॉलेजला जावं लागायचं ना. आणि लहानपणी तर माझी स्कूल होती, तेव्हा पण मला शाळेत जावं लागायचं. त्यामुळे सकाळी सकाळी मामी उठवत होत्या आणि घरातले सगळे कामं मी करून घेत होते. तेव्हा पण मला काही वाटलं नाही कामाचं आणि आताही मला काही वाटत नाही कामाचं. आता काही वाटत नाही ना कामाचं तुला? मग करत जा ना. काय झालं आई तुम्ही? हो रुपाली, काय झालं? काही नाही ना आई, मी ते बाहेर जावं म्हणलं होतं मार्केटला, जरा भाजीपाला संपलाय ना, तर मी तेच विचारायला आले होते निकिताला. म्हटलं चल माझ्यासोबत, आपण दोघी जणी जाऊन मार्केटला भाजीपाला काही घेऊन येऊता. असं का? जा की मग दोघी पण. पण आई ते घरात जरा कामं बाकी आहेत, मी ते करून घेते, नंतर जाते. कामाचं काय आहे, तुम्ही दोघी जणी मिळून पटापट करा, किती वेळ लागणार आहे. आणि नंतर जा दोघी जणी, एकीला दोघी होता. बरं आई. बघितलंस का, तू मुद्दामून केलंस ना घरातले कामं बाकी आहेत म्हणून. रुपाली, घरातले खरंच कामं बाकी आहेत आणि असं अचानक सोडून आपण जाऊ शकत नाही. आता सायंकाळ होते, मग चहा नाश्ता करावा लागतो, त्यामुळे सगळं घरातलं कामं करून जाऊता. आल्याच्या नंतर काय आहे, चहा नाश्ता केला तर मग रात्रीच्या स्वयंपाकाला लगेच लागता येते. किती खोटारडी आहेस ना. लाज तर तुला वाटतच नाही. माय बापाला खाऊन जे बसलीस. तुझ्यामुळे घरातले कामं करावं लागायलेत मला. देव करो तुझ्यासारखी मुलगी कोणाच्या पोटी येऊ नये. माझी आत्या तुझ्यामुळे गेली. आई, का सोडून गेलीस तू मला? हे तर अजून पण झोपलेले आहेत. मी जर यांना उठवलं तर हे माझ्यावर रागवतील. अशी पण यांना मी आवडत नाही. आज 4 महिने होत आलेत लग्नाला, तरी पण माझ्यासोबत हे बरोबर बोलत नाहीत. किती स्वप्न घेऊन आले होते मी या घरामध्ये. वाटलं होतं देवानं माझ्या मायबापाची सावली माझ्यावरून काढून घेतली. पण नवरा मला नेहमी साथ देईल, मला जीव लावेल. पण इथं तसं तर काही नाही. मामानं तर खूप जीव लावला, पण मामीला तर मी कधी आवडलेच नाही. सगळंच केलं त्यांच्यासाठी मी, पण त्यांना कधीच मी आवडले नाही. त्यांच्या डोळ्यामध्ये मी नेहमी सलत राहिले. माझी सासू माझ्या आईची जागा घेते. खूप जीव लावते मला माझी सासू. पण नवऱ्याचं प्रेम तर मला भेटलंच नाही. निकिता, आई आल्या वाटतं. निकिता, काय झालं, उठला नाही का प्रशांत? नाही हो आई, ते अजून पण झोपलेलेच आहेत. मग मी तुला उठवायलाच पाठवलं होतं ना, का बरं उठवलं नाहीस तू त्याला? आई, मी तर उठवायलाच आले होते, पण ते झोपलेत ना, म्हणलं कशाला झोप त्यांची खराब करून, म्हणून मी उठवलं नाही. निकिता, मला माहीत आहे प्रशांत तुझ्यासोबत बरोबर बोलत नाही, म्हणून तू त्याला घाबरतेस ना उठवण्यासाठी. हे बघ निकिता, तू या घरची सून आहेस, प्रशांतची बायको आहेस, आणि हे तुझं काम आहे की त्याला कसं उठवायचं, त्याला कसं बोलायचं, त्याला जीव कसा लावायचा, कारण तूच हे करू शकतीस. त्याचं पहिलेपासूनच म्हणणं होतं की मला लग्न नाही करायचं. तुला सांगते निकिता, प्रशांतचा स्वभाव कसा आहे, तो मनानं खूप चांगला आहे, खूप हळवा पण आहे. निकिता, आजच्या काळात सुद्धा तू स्वतःला खूप सिंपल ठेवलंस, पण जशी आहेस ना तशी परफेक्ट आहेस. त्याला मनातून आवाज दे, हक्कानी बोलव. एवढं भिवून राहू नकोस. तो तुझा नवरा आहे. तू हट्टीपणा कर त्याच्या पुढे, जिद्दी हो. 4 महिने होऊन गेलेत ना, आता 4 दिवसामध्ये तू सुधार त्याला भिवू नकोस, उठव त्याला. तो तुझा नवरा आहे, माझा लेक आहे. मला माझ्या लेकावर पूर्ण विश्वास आहे निकिता, आणि तूच त्याला सुधारू शकतेस. तो ऑफिसमध्ये जातो, कामामध्ये पूर्ण मन आहे त्याचं, त्याला बाहेरचं व्यसन कोणतंच नाही, पण तो हे विसरलाय की तू त्याची बायको आहेस. कामामध्ये एवढा व्यस्त असतो ना की त्याला लक्षात राहत नाही की काय करायचंय नेमकं. म्हणून मी तुला सांगते निकिता,
त्याच्यावर प्रेम कर, त्याला जाणीव करून दे की त्याचं लग्न झालंय आणि हे तूच करू शकतेस निकिता, तूच करू शकतेस. मी कितीही सांगितलं, मी कितीही ओरडले ना, तर एका कानाने ऐकन आणि एका कानाने सोडून देईल. बाईचं स्त्री, कळलं का? पण आई, पण बिन काही नाही. चल, मला भूक लागली, लवकर उठव त्याला आणि ये बाहेर. आहो आहो, उठा ना, जेवायचा टाइम झाला. उठा ना, तुम्हाला आज उशीर झाला उठायला. तुम्ही फ्रेश व्हा आणि या बाहेर जेवायला. सगळे बसतेत, वाट बघत आहेत आपली. चल तू, मी येतो. स्वतःला काय समजते ही? आता का घरातले फॅन सुद्धा मलाच पुसावे लागतील? वाटलं होतं दोघी बहिणी एकाच घरात लग्न करून आलो, इथं मला सुख भेटल, राणी सारखं राहील एखाद्या. पण इथं हिच्या बरोबरीला काम करावं लागायलेत मला. आता पायऱ्यावर चढून वरी छतावर जायचे आणि गहू वाळू घालायचे. तर आज ती कामवाली बाई पण आली नाही, मदत केली असती तिने हिला. वरी नुसतं ऊन लागायले. जावाव तर लागलच ना, नाहीतर सांगायची भय सासूला आपल्या की ही काही काम करना झाली म्हणून. रुपाली, ए रुपाली. हा निकिता, आता बरं वाटते का रुपाली तुला? बस ना निकिता, बस ना, खूप झालं ना. रुपाली, किती जीव लावणार तू माझ्यासारख्या मूर्ख मुलीला? रुपाली, निकिता, नाही ते केलं मी तुझ्या सोबत. कधी चहात पत्ती जास्त टाकून दिली, तर कधी भाजीत मीठ टाकलं, कधी फरशीवर घाण पाय घेऊन फिरले, तर कधी तुझ्या बाथरूम मध्ये निरम्याचं पाणी जास्त टाकलं. तरी पण तू मला माझ्या सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावलास, समजून घेतलंस का? रुपाली, मी लहान असताना माझ्या आई वडिलांचा अपघात झाला. मला ना भाऊ ना बहीण, जे काय होते तुम्हीच होते. माझ्या मामीला मी आई समजलं, माझ्या मामाला माझे वडील, आणि तुला माझी बहीण समजलं. मी तुझ्या सोबत खोटेपणा कधी नाही केला रुपाली, कारण बहिणीसोबत मायबापासोबत कोण खोटेपणा करेल? मला प्रेम पाहिजे होतं तुमचं सगळ्यांचं, त्याच्यासाठी खूप त्रासले मी. निकिता, मला माफ कर. पण जे 15 दिवसापूर्वी झालं आणि तू जे केलंस ना माझ्यासाठी, मी त्याला 7 जन्म जरी घेतले ना, ते अपुरे राहील. मी तुला कधीच ओळखू शकले नाही माझी बहीण, मी तुला कधीच ओळखू शकले नाही. माफ कर निकिता, मला माफ कर. माफ कर मला. 15 दिवसापूर्वी. निकिता, तुला ना कामाचा जोर असेल ना तर तुझ्यामध्ये राहू दे, माझ्यामध्ये नाही. मला लावत जाऊ नको असे काम घरातले. तुला माहित आहे मला अशा कोण्या कामाची सवय नाही ती. रुपाली, थांब तू, तुला होत नसेल तर तू बाजूला हो, मी जाऊन टाकते, हळूहळू जाते, वरी नेते. एवढं काही जास्त वजन आहे त्याच्यामध्ये, मी टाकते, तू बाजूला बस. टाकायले ना, धरायले ना, नाही तर सांगशील तुझ्या सासूला एकटीनच टाकलं म्हणून नेऊन. मग तुझी सासू जसं कानू एखादी वाघीनच काय की मयावर झाप खाते. तसं नाही ग रुपाली, आई कोणीच म्हणलं नाही की गहू नेऊन वरी टाका, मीच टाकायले रुपाली. आणि तुला थोडंसं मदतीला बोलवलं होतं मी. याच्यामध्ये किडे झाले तर घरानं पळायले तिकडं, म्हणून म्हणलं नेऊन टाकाव. बरं एक काम कर, तू बाजूला होय, मी नेऊन टाकते, जास्त काही वजन नाही याच्यामध्ये, तू साईडला तर बस म्हणायले. अगं रुपाली, आई, रुपाली पडली. बापरे, कसं काय पडली रुपाली? रुपाली लय लागले की काय ग बाई? आई दवाखान्यात न्यावं लागते रुपालीला, लय मार लागलाय तिच्या पायाला. हो मी फोन करायला होती, थांब. रुपाली रडू नको, थांब. लय लागले की काय रुपाली तुझ्या पायाला? रुपाली रडू नको, तुला काही होणार नाही रुपाली, थांब आपण दवाखान्यात जाऊ आता. हो बाई रुपाली, थांब, रडू नको, थांब, धीर धर. निकिता, त्या
साधं साधं बेडवरून उठता सुद्धा येत नव्हतं. हे 15 दिवस तू किती सेवा केलीस माझी. तुझ्या जागेवर माझी जर सख्खी बहीण राहिली असती ना, तिनं पण एवढं केलं नसतं माझ्यासाठी जे तू केलंस निकिता. तू केलंस निकिता. तुला माहितीये, मी लहानपणापासून आतापर्यंत तुझ्या सोबत जसं वागले ना, त्याची ही शिक्षा आहे. कर्माचं फळ ते तर भोगावंच लागते, हे आज माझ्या लक्षात आलं. निकिता, झालंच तर मला माफ कर माझी बहीण. माफ कर प्लीज. रुपाली, बहीण मानतेस ना मला तू? मग माफी कशाला? चुका होतात, प्रत्येकाकडून होतात. आणि हे तर माझं कर्तव्य होतं. तुला लागलं आणि मी खुश राहील असं होऊ शकते का? तू जे सहन केलंस ना, तुझ्यासारख्याच वेदना मला पण होत होत्या. तू मला माफ कर. माझ्यामुळे पडलीस तू. कदाचित त्या दिवशी जर तुला मी म्हणले नसते की गहू वाळू घालायला माझ्यासोबत वरती ये, तर तू पडली नसती. तू मला माफ कर रुपाली, मला माफ कर. तू कशाला माफी मागतेस निकिता माझ्याकडे? चुका तर मी केल्या. तुझ्यासोबत मी कधीच बरोबर राहिले नाही. तू तर घर सांभाळण्यासाठी परफेक्ट आहेस. या घरची सून, बायको आणि बहीण, लेक, सगळं काही तू परफेक्ट आहेस. मीच कमी पडले. पण आजपासून तुझी बहीण तुझ्या सोबत आहे. सगळ्या कामामध्ये मी खुश आहे रुपाली की माझी बहीण मला भेटली. आई, आज मला माझी बहीण भेटली. तू जर आज माझ्या सोबत राहिली असती ना आई, तर तू बघितलं असतं की मी किती खुश आहे. एवढं मोठं घर भेटलं. आज मला माझी बहीण भेटली. माझी सासू खूप चांगली आहे. फॅमिली सगळी चांगली आहे आई. सगळे खूप चांगले आहेत. आज आई मी खूप खुश आहे ग. तू राहिली असती ना, तर तू खूप खुश झाली असती मला बघून. तुला खूप छान वाटलं असतं आई. तुला खूप मिस करते ग. खूप मिस करते आई मी. 6 महिने होऊन गेले, तरी पण मी निकिता सोबत कधी बरोबर वागलो नाही. तिला ज्या प्रेमाची गरज होती, तिला तर ते कधी भेटलंच नाही. ती किती विश्वासाने आली या घरामध्ये, आणि मी तिला ओळखू शकलो नाही. पण आता नाही. इथून पुढे असं काहीच होणार नाही. निकिता माझी बायको आहे आणि तिचा मी नवरा. निकिता, काय हो? निकिता, मला माफ कर. जी खुशी, जे प्रेम तुला द्यायला पाहिजे होतं, ते मी तुला देऊ शकलो नाही. तुझ्या मनाच्या वेदना मी कधी ओळखू शकलो नाही. माफ कर निकिता मला. माफी? हो निकिता, माफ कर मला. तू माझी बायको आहे, मी हे विसरलो होतो. चुकलो मी.